बघतोय आतापर्यंत आपण या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट बघितले, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट लागतात. यस, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट लागतील आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी. यू नोज दॅट विच इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड. तर तुम्ही मला सांगाल इन्स्ट्रुमेंटचं नाव. कोणते इन्स्ट्रुमेंट लागतात आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी. So we know that there is electrophoresis, and then yes, here we can say what PCR, बरोबर. तर असे इन्स्ट्रुमेंट लागतात है ना. तर आपण इन्स्ट्रुमेंट बघितले, डिव्हाइसेस बघितले, त्यानंतर टूल्स मध्ये आपण बघितले एन्झाइम. सो मेनी डिफरंट एन्झाइम्स आर रिक्वायर्ड. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट एन्झाइम आपण बघितला, दॅट इज बायोलॉजिकल सीझर. आणि तो बायोलॉजिकल सीझर म्हणजे कोण होता? इट इज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, RE, बरोबर. सो बेसिकली दे आर न्यूक्लियस फॅमिली मध्ये आहेत है ना. डीपीएस रोज येते ग्रुपवर, रोज सॉल्व्ह करा. आजची पण डीपीएस आली एका ग्रुपवर डीपीएस आली का आजची? आज कंपल्सरी सॉल्व्ह करायची, सगळ्यांना आली असेल तर. आली आहे का? कॅन यू कन्फर्म? इज देअर इज डीपीएस? ओके, तेजल म्हणते हो आली आहे सर. हर्षल म्हणतोय यस, है ना. ठीक आहे, तर मग डीपीएस सगळ्यांनी सॉल्व्ह करायची आज लेक्चर झाल्यावर. कालच्या डीपीएसचा रिझल्ट येईल आज. आज जो येणार आहे तो कालच्या डीपीएसचा रिझल्ट येईल है ना. आजच्या डीपीएसचा उद्या येईल. सो आपण या ठिकाणी बघतोय, यस हिअर वी कॅन से व्हॉट व्हेइकल डीएनए आपण या ठिकाणी बघतोय वेक्टर टूल्स मध्ये. एन्झाइम झालं, आपल्याला माहिती आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट म्हणजे काय, पॅलिंड्रोम म्हणजे काय. तुम्ही मला नाव पाठवले होते पॅलिंड्रोमिक सेंटेन्सचे. सो दॅट इज यू नो पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स या ठिकाणी आयडेंटिफाय करतील रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, अँड देन दे आर गोइंग टू कट इट. आणि मग त्यांनी डीएनए कट केल्यावर ज्याच्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये रिक्वायर्ड डीएनए आहे, तो कट केल्यानंतर आपल्याला तो या ठिकाणी कुठे इन्सर्ट करायचा आहे. दॅट इज हिअर वी कॅन से वेक्टर्सवर. ट्राय टू अंडरस्टँड. मागच्या वर्षीच्या बुक मध्ये काय दिलं होतं ना त्यांनी, पहिले पॉईंट देऊन टाकला होता आरडीएनए टेक्नॉलॉजी, आणि नंतर डिव्हाइसेस नंतर दिला होता, आणि मग नंतर टूल्स नंतर दिला होता. पण आता तुमचे ह्या वर्षी जे टेक्स्टबुक चेंज झाले त्यांच्यामध्ये त्यांनी थोडंसं त्याला मॉडिफाय केलं. पहिले डिव्हाइसेस दिले, टूल्स दिले, आणि याच्यानंतरचा आपला एक ऍक्च्युअल पॉइंट आहे, दॅट इज आरडीएनए टेक्नॉलॉजी कशी करायची. तर आतापर्यंत आपल्याला समजलं आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला डिव्हाइसेस लागतील, एन्झाइम्स लागतील, पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स लागतील, वेक्टर्स लागतील, अँड देन अगेन हिअर वी रिक्वायर्ड व्हॉट, दॅट इज हॉस्ट. तर हॉस्ट आपला नेक्स्ट पॉइंट आहे. आज आपण या ठिकाणी क्लोनिंग वेक्टर्स आणि हॉस्ट बघू. सो व्हेइकल डीएनए दॅट इज वेक्टर. वेक्टर म्हणजे व्हेइकल आहे, गाडी आहे, कार आहे, बरोबर. सो वेक्टर आर द डीएनए मॉलिक्यूल that carry a foreign DNA segment, required DNA segment, gene of interest, बरोबर. जीन ऑफ इंटरेस्ट ज्या डीएनए सेगमेंट मध्ये असणार आहे त्या डीएनए सेगमेंटला आपण डायरेक्टली हॉस्ट मध्ये नाही टाकू शकत. तर आपल्याला एक गाडी लागेल, एक व्हेइकल लागेल, आणि त्या व्हेइकलला आपण या ठिकाणी काय म्हणतो, वेक्टर है ना. आपण आधी बघितलं होतं वेक्टर कशामध्ये, मलेरियामध्ये वेक्टर कोण होता? मॉस्किटो. कोणता मॉस्किटो लागतो मलेरियामध्ये? हेल्थ अँड डिसीज वर टेस्ट झाली तुमची. विच मॉस्किटो इज रिक्वायर्ड ॲज अ वेक्टर इन मलेरिया? एनाफिलस मॉस्किटो है ना. एनाफिलस फिमेल मॉस्किटो, करेक्ट आहे, फिमेल एनाफिलस मॉस्किटो. तो 2-3 जण खरंच अभ्यास करताय आणि बाकीचे अभ्यास करत नाहीये. बघा, एक अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये पॅन्डेमिक सुरू आहे, एक अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये स्टुडंटची चिंता करायला कोणी तयार नाही. एक अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला आहे ना स्टुडंटशी काही घेणं देणं नाहीये, बरोबर है ना. एक अशी सिच्युएशन आहे जिथे, बरोबर है ना, सगळ्या कंडिशन ऍडव्हर्स आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपली जी कंटिन्युटी आहे, आपली जी या ठिकाणी बरोबर जिद्द आहे, ती कंटिन्यू ठेवायची आहे, अभ्यास करत राहायचा आहे. आपण आपलेच आहे, बाकी कोणाचं नसतं. So don't expect anything from here. We can say government and then society and such things are there. They are very ridiculous, है ना, रबिश. आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी तुमचा जो या ठिकाणी है ना जो भविष्य आहे ते कोणाच्या हातात, अल्टिमेटली इट इज इन युअर हँड, बरोबर. जर तुम्ही सिन्सिअरली असाल, बरोबर, तरच तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. अदरवाईज यांच्या भरोशावर राहून ना वाट लागून जाईल तुमची. त्याच्यामुळे कंडिशन कशाही असू द्या, आपण आपलं स्टील या ठिकाणी काम करत राहायचं. अँड यस, तेच आपलं वेगळेपण सिद्ध करेल. So now here we are going to talk about what vectors are the DNA molecule that carry a foreign DNA segment and replicate inside the host cell. तर आपल्याला समजलं की जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो आपण या ठिकाणी व्हेइकल मध्ये टाकू, आणि हा व्हेइकल काय करेल, या ठिकाणी हा जो वेक्टर आहे, बरोबर आहे ना, या ठिकाणी काय करेल, हा हॉस्ट सेल मध्ये घेऊन जाईल जीन ऑफ इंटरेस्ट, आणि हॉस्ट सेल मध्ये तो रेप्लिकेट करेल, आणि रेप्लिकेट केल्यानंतर त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार होतील, आणि मग एकदा तो
या ठिकाणी मल्टिपल कॉपीज त्याच्यात तयार झाल्या की मग आपल्याला माहितीये डीएनए काय करतो, आपण बघितलं होतं एमबीआय मध्ये की इट गोइंग टू प्रोड्यूस अ प्रोटीन सिंथेसिस. तर तो प्रोटीन तयार करेल आणि मग तो कॅरेक्टर त्याच्यामध्ये एक्सप्रेस होईल. तर हे सगळं या ठिकाणी आपण बघतोय जीन ऑफ इंटरेस्ट करणार आहे, पण जीन ऑफ इंटरेस्टची गाडी आहे, व्हेकल आहे, दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट, त्याला आपण या ठिकाणी म्हणतोय यस हिअर इट इज कॉल्ड एज वेक्टर डीएनए. सो वेक्टर मे बी प्लाझमिड. मग कोण कोण वेक्टर म्हणून काम करतो, तर वेक्टर म्हणजे प्लाझमिड आहे. प्लाझमिड तुम्हाला माहिती आहे एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए इन द बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियोफेजेस आहे, दे आर द व्हायरल डीएनए, बरोबर है ना. M13 लॅम्बडा व्हायरस, कॉस्मिड आहे, कॉस्मिड आहे ज्याच्यामध्ये कॉस एंड ऍड केलेले असतात, बरोबर, प्लाझमिड्स मध्ये त्याची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी, त्याला कॉस्मिड म्हणतो आपण. फॅजमिड्स आहेत ज्याच्यामध्ये, बरोबर, प्लाझमिड मध्ये आपण या ठिकाणी फॅज डीएनए चा पार्ट ऍड करतो, सो दॅट इज कॉल्ड एज फॅजमिड. रेकॉर्डिंग सुरू आहे ना ऑलरेडी? रेकॉर्डिंग सुरू नाही का? ऑलरेडी सुरू आहे. रुपेश, तुमच्या मोबाईलवर मेसेज येत नाहीये का वरती स्क्रीनवर? ओके, गुड. सो आपण या ठिकाणी बघतो फॅजमिड आहे, बीएसी, दॅट इज बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, है ना. आता हे बीएससी असतात, वायएससी असतात. वाय म्हणजे ईस्ट आहे, एमएससी असतो, एम म्हणजे मॅमेलियन आहे, मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम, सगळे आर्टिफिशियल क्रोमोझोम आहे. सो आपण हे बनवतो, बॅक्टेरियाचा आर्टिफिशियल क्रोमोझोम बनवतो, ईस्टचा आर्टिफिशियल क्रोमोझोम बनवतो, मॅमल्सचा पण आर्टिफिशियल क्रोमोझोम बनवतो, आणि हे सगळं आपण युज करू शकतो. आपल्याला जसं पाहिजे तसं बनवतो अकॉर्डिंग टू द या ठिकाणी रिक्वायरमेंट, what is needed into the vector that we are going to add artificially, and then we are going to produce it, and that's why it is also used as a vector DNA. Then here we can say transposon, एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, महत्वाचा कन्सेप्ट आहे ट्रान्सपोझॉन, ज्याला आपण जम्पिंग जीन्स म्हणतो. बॅक्युलो व्हायरस आहे, बरोबर, व्हायरल डीएनए, बरोबर. तर हे सगळे आपण युज करतो कशासाठी, तर यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, वेक्टर म्हणून. मोस्ट कॉमनली यूज वेक्टर, ठीक आहे, आता बरेच आपण युज करतो, पण याच्यामध्ये जास्त करून कॉमन कोणते युज करतो आपण, एक प्लाझमिड वेक्टर आहे आणि बॅक्टेरियोफेज आहे. सो प्लाझमिड वेक्टर कोणामध्ये असेल, बरोबर, आन्सर करा, बरोबर, ज्यांना विचारतो मी त्यांना आन्सर करा. प्लाझमिड वेक्टर कोणामध्ये सापडेल आपल्याला? हर्षल, ऋषिकेश, प्रीत, है ना. व्हायरस मध्ये सापडेल, बॅक्टेरिया मध्ये सापडेल, बरोबर, ईस्ट मध्ये सापडेल, मॅमल मध्ये सापडेल, कोणामध्ये सापडेल आपल्याला प्लाझमिड वेक्टर? कम ऑन, ज्यांना मी सांगतो त्यांनी सांगा. पुढे येईल तुम्हाला भावेश, ट्रान्सपोझॉन काय, त्याला आपण जम्पिंग जीन म्हणतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो या ठिकाणी पोझिशन त्याची चेंज करतो, आहे तुम्हाला पुढे, डोंट वरी, हॅव अ पेशन्स. इथे तुम्ही अंडरस्टँड करा की मी क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, प्लाझमिड कोणामध्ये सापडतो आपल्याला, प्लाझमिड वेक्टर कोणामध्ये सापडतो, है ना. ऑप्शन्स आर व्हायरस, बॅक्टेरिया, ईस्ट अँड देन मॅमल. कम ऑन, गिव्ह मी द आन्सर व्हेरी फास्ट, बरोबर. आन्सर करा सगळ्यांनी. शशिकांत आन्सर कर, चेतन आन्सर कर, प्रज्वल आन्सर इट, निलेश, आदित्य, सौरभ, सौरभने आन्सर केलं पण आहे. कोणामध्ये सापडेल आपल्याला? येस, सो मोस्ट ऑफ द स्टुडंट आर आन्सरिंग इट इज बॅक्टेरिया, अँड दॅट इज करेक्ट, बरोबर. सो वैष्णवी करेक्ट आहे, कल्पेश करेक्ट आहे, श्रुती करेक्ट आहे, इट इज बॅक्टेरिया, है ना. आपण या ठिकाणी बघतो की बॅक्टेरियामध्ये जो एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, त्याला आपण या ठिकाणी प्लाझमिड म्हणतो, बरोबर, है ना. पार्टिसिपेंट आज जरा कमी जॉईन झाले, 54. वाय, व्हॉट इज वाय दिस हिअर वी कॅन से कमी या ठिकाणी जॉईंट आहे. मी सरळ काढून देईल ग्रुप मधून, मला अटेंडन्स लागेल कंपल्सरी, सो इट इज फायनल वॉर्निंग. 3 दिवस जर आता अब्सेंट असले ना तर मी काढून टाकेल ग्रुप मधून, है ना. या ठिकाणी अंडरस्टँड करा. सो आपण बघतोय यस हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज प्लाझमिड वेक्टर मध्ये त्याचे एक्झाम्पल आपण बघतोय, PBR 322, देन PUC, देन TI प्लाझमिड, बरोबर, ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड आहे, है ना. पी म्हणजे प्लाझमिड असतो PUC मध्ये, UC स्टँड्स फॉर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, तिथे तो या ठिकाणी काय झाला, डिस्कवर्ड झालाय, बरोबर, है ना. या ठिकाणी BR म्हणजे ब्रॉड्रिगेज, नेम ऑफ सायंटिस्ट, त्याच्या नावावरून त्याला आपण या ठिकाणी प्लाझमिडला नाव दिलंय, नंबर दिलेला आहे पुढे 322, बरोबर. तर हे सगळे कोण आहे, प्लाझमिडचे एक्झाम्पल आहे, फॅमिलियर व्हा लवकरात लवकर यांना, बरोबर. तर आपण बघतोय PBR 322, देन PUC, देन TI प्लाझमिड, अँड देन बॅक्टेरियोफेज, बरोबर. तर अशा या ठिकाणी काय बॅक्टेरियोफेजचे एक्झाम्पल बघू आता. बॅक्टेरियोफेजचे एक्झाम्पल कोणते, दॅट इज लॅम्बडा फेज, M13 फेज, बरोबर, है ना. तर या ठिकाणी फॅज म्हणजे ते ईट करू शकतात, कोणाला ईट करतील, बॅक्टेरियोफेज कोणाला ईट करतात? कम ऑन, गिव्ह मी द आन्सर गर्ल्स, आर यू देअर? कम ऑन, गिव्ह मी द आन्सर, है ना. बॅक्टेरियोफेज कोणाला ईट करणार आहे? गर्ल्स जे असतील ग्रुपमध्ये, बॅक्टेरियोफेज कोणाला ईट करतात? कॅन यू आन्सर मी? गर्ल्स, गर्ल्स आहेत का ग्रुपमध्ये आज? अरे गर्ल्स आहेत का कोणी ग्रुपमध्ये? सानिया, तेजल, रोहिणी, साक्षी, तेजस्विनी, कोमल, कॅन यू आन्सर मी? बॅक्टेरियोफेज कोणाला ईट करतील?
Vaishnavi, come on, answer it. Why you are not answering? सौरभ आन्सर करतोय, बट आय वॉन्ट हिअर वी कॅन से आन्सर्स फ्रॉम द गर्ल्स. गर्ल्स कोणी आन्सर करत नाहीये. गर्ल्स, आवाज येत नाही का माझा? आता आला यांना आवाज. वैष्णवी वी पाटील इज रिप्लाइंग, साक्षी इज रिप्लाइंग बॅक्टेरिया. ठीक आहे. सो दोनच या ठिकाणी गर्ल्स आहेत ग्रुपमध्ये, है ना? ओके फाईन. सो या ठिकाणी बॅक्टेरियोफेज आहे. फॅज म्हणजे इट करतील, बॅक्टेरियाला इट करतील. लॅम्बडा फेज आहे, M13 आहे. प्लाझमिड अँड बॅक्टेरियोफेज आर मोस्ट कॉमनली यूज वेक्टर. परत आणि परत या ठिकाणी तेच इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? सो 3 सायंटिस्ट आहे, अर्बर, नाथन अँड देन स्मिथ, यांनी शोध लावला होता रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा, बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राइज पण भेटलाय, काल आपण बघितलं, बरोबर. डू यू नो रेस्ट्रिक्शन एन्झाईमचे 3 प्रकार पडतात, टाईप 1, टाईप 2 अँड देन टाईप 3. मला सांगा कोणता टाईप यूज होतो बायोटेक्नॉलॉजी मध्ये? विच टाइप इज गेट यूज इन बायोटेक्नॉलॉजी बॉईज? बरोबर. 3 टाइप्स आहेत रेस्ट्रिक्शन एन्झाईमचे. टाइप 2, सौरभ इज व्हेरी फास्ट, है ना? इज व्हेरी फास्ट. ओके, टाइप 2. सो टाइप 2 या ठिकाणी काय होतो, जास्त करून यूज होतो कशामध्ये? दॅट इज बायोटेक्नॉलॉजी मध्ये. दॅट यू नो अ गुड वेक्टर. आपण हे बघितलं होतं, पण आज मी परत या ठिकाणी अंडरस्टँड करतोय हा टॉपिक. अँड यस, बिलीव्ह मी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, है ना? या ठिकाणी मार्क करा. तुम्हाला काल पण सांगितलं होतं मी, आज परत रिपीट करतोय. तर दिस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुड वेक्टर. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड वेक्टर? गुड वेक्टर कोणाला म्हणायचं? त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे? सो गुड वेक्टर शुड हॅव द ॲबिलिटी ऑफ इंडिपेंडेंट रेप्लिकेशन सो दॅट द वेक्टर रेप्लिकेट, है ना? जो या ठिकाणी गुड वेक्टर असणार आहे त्याच्यामध्ये कोणती कॅपॅसिटी पाहिजे? त्याने स्वतःचं रेप्लिकेशन केलं पाहिजे इंडिपेंडेंटली, है ना? या ठिकाणी स्वतःचं रेप्लिकेशन. रेप्लिकेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना? रेप्लिकेशन म्हणजे आपण काय म्हणतोय, टू प्रोड्यूस अनदर कॉपी, डुप्लिकेशन. तर त्याने स्वतःचं डुप्लिकेशन स्वतः केलं पाहिजे, बघा, है ना? स्वतःमध्ये अबिलिटी असेल तर तो कामाचा आहे, है ना? तर इट इज व्हेरी क्लिअर. कोविड सिच्युएशन आहे, तुम्ही स्वतः अभ्यास कराल तर कामाचा आहे आता, बरोबर. डोंट एक्सपेक्ट फ्रॉम युअर स्कूल, कॉलेज, गव्हर्नमेंट अँड पॅरेंट्स अँड कोणी तुम्हाला मदत नाही करू शकणार, बरोबर. पॅरेंट्स तुम्हाला समजून घेतील जास्त तर, बरोबर, ठीक आहे म्हणतील, पण या ठिकाणी त्याचा लॉस बेनिफिट अल्टिमेट तुम्हालाच होणार आहे. सो इट इज डिपेंड ऑन अप टू यू, बरोबर. सो जेवढी या ठिकाणी, आणि यस लिसन मी, स्टार्स आर गोइंग टू शाईन इन डार्कनेस ओनली, बरोबर. जे जे या ठिकाणी स्टार्स असतात ना, ते केव्हा शाईन करतात? जेव्हा जास्त डार्कनेस आहे. जेवढं जास्त डार्कनेस ना, तेवढं जास्त शाईन करतात. सो प्रूव्ह देम यू आर द हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी स्टार्स. येस, 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन वाढलेलं आहे. दॅट इज द न्यूज इन टू द न्यूजपेपर ऑल्सो, बरोबर. आजच्या न्यूजपेपर मध्ये ती न्यूज आलेली आहे, 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन आहे, बरोबर. पण क्लासेस बद्दल अजून त्यांनी काही सांगितलेलं नाहीये, कॉलेज बद्दल त्यांनी अजून काही सांगितलेलं नाहीये. सो लेट इट विल बिकम क्लिअर. दॅट इज नॉट एनी इश्यू. तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी? अभ्यास करायचा आहे, बरोबर. दॅट इज इम्पॉर्टंट. बाकी सोडून द्या विषय सगळे, जे होईल ते होईल, बरोबर, है ना? या ठिकाणी त्याच्यावर तुम्ही बरं आता क्लास घेतो जर रुपेश, आपण आता लक्ष दे, है ना? सो आपण या ठिकाणी म्हणतोय, यस हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज इट वेक्टर रेप्लिकेट्स अँड लार्ज नंबर ऑफ कॉपीज ऑफ द डीएनए इन्सर्ट विल बी फॉर्म. तर आपण या ठिकाणी म्हणतोय की त्याने स्वतःला त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? रेप्लिकेट केलं पाहिजे, इंडिपेंडेंटली रिप्लिकेट केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एक मोठा डीएनए सुद्धा ऍड करू शकलो पाहिजे. त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ हिअर वी कॅन से कॉपीज ऑफ द डीएनए इन्सर्ट विल बी फॉर्म. जो आपण डीएनए टाकलेला आहे त्याने त्याचं रेप्लिकेशन केल्यानंतर त्याच्या खूप साऱ्या कॉपीज तयार झाल्या पाहिजे. तर असं एक या ठिकाणी पहिली या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. सेकंड रिक्वायरमेंट काय? वेक्टर शुड बी एबल टू इझिली इंट्रोड्यूस इन टू हॉस्ट सेल, बरोबर आहे ना? तर त्याने स्वतःला रेप्लिकेट केलं पाहिजे, ही तर पहिली प्रायोरिटी झाली. दुसरी प्रायोरिटी, आपण त्याला हॉस्टमध्ये जेव्हा टाकू वेक्टरला, ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आपला डिझायर्ड जीन असेल, रिक्वायर्ड जीन असेल, तर तो इझिली इंट्रोड्यूस झाला पाहिजे. कशामध्ये? हॉस्ट सेलमध्ये. सो हॉस्ट सेलमध्ये टाकताना कोणताही प्रॉब्लेम नको, इझिली तो या ठिकाणी इंट्रोड्यूस झाला पाहिजे. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी बघतोय आपण, वेक्टर शुड हॅव मार्कर जीन. त्याच्याकडे या ठिकाणी काय पाहिजे? यस, व्हेरी इम्पॉर्टंट, मार्कर जीन. आणि मार्कर जीन या ठिकाणी प्लाझ्मिडमध्ये कोणता असतो? अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा, बरोबर. सो वेक्टर कोणाला म्हणायचं आपण? ज्याच्याकडे मार्कर जीन आहे. कोणता मार्कर जीन आहे? अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा, बरोबर. सो अँटीबायोटिक रेझिस्टन्स या ठिकाणी आहे, बरोबर. म्हणजे जर कोणी मायक्रोब्सने, बाकीच्या मायक्रोब्सने अँटीबायोटिक या ठिकाणी रिलीज केले तर तो त्यांना रेझिस्ट करतो, बरोबर. आणि सॉरी, हा त्याच्याकडे या ठिकाणी काय पाहिजे? जीन पाहिजे. मस्ट कंटेन युनिक क्लिवेज साइट इन वन ऑफ द मार्कर जीन फॉर रेस्ट्रिक्शन एन्झाईम. त्याच्यामध्ये या ठिकाणी युनिक क्लिवेज साइट पाहिजे, बरोबर. कशामध्ये? मार्कर जीन मध्ये. म्हणजे मार्कर जीन मध्ये क्लिवेज साइट पाहिजे, रेस्ट्रिक्शन साइट पाहिजे. आणि मार्कर जीन या ठिकाणी ब्रेक करून आपल्याला त्याच्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट टाकायचा आहे, तर त्याच्यामध्ये क्लिवेज साइट पाहिजे. आणि क्लिवेज साइट कुठे पाहिजे? मार्कर जीन मध्ये. सो दॅट इज प्रॉपर्टी नंबर 4.
है ना. It should have at least suitable control element like promoter, operator, ribosomal binding site. So this is property number 5. 5 प्रॉपर्टी तुम्हाला मी सांगतोय, कोणत्याही 4 ध्यानात ठेवा, 2 मार्काला क्वेश्चन डेफिनेटली येईल. It should have at least suitable control elements like promoter, operator, ribosomal binding site. है ना. तर अशा यांच्यामध्ये या ठिकाणी काय पाहिजे, बरोबर, या 4-5 प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितल्या. कम ऑन, बरोबर है ना. कम ऑन. कोमल डोंगरे अनम्यूट कर, अचल राजपूत अनम्यूट कर लवकर फास्ट, सानिया पिंजारी अनम्यूट करा, ज्यांचं नाव घेतलं मी अनम्यूट करा फास्ट, कोमल, आचल, सानिया अनम्यूट फर्स्ट. आर यू देअर? सानिया नाही आहे का? सानिया अनम्यूट कर, सानिया पिंजारी. चला सांगा कोणत्या प्रॉपर्टी आहे, आयडियल वेक्टर कोणाला म्हणायचं? कोमल, आचल, सानिया सांगा पटकन. गाणं बंद करा, मला आन्सर करा. सानिया, कोमल, आचल, आन्सर फास्ट. कोणता आयडियल वेक्टर आहे? विच इज द आयडियल वेक्टर? कोमल गेली पण, फक्त सानिया आहे. आचल गेली पण. म्यूट करायला नाही सांगितलं मी. आन्सर करा पटकन, आन्सर करा. आचल क्या कर रही है? कोमल, आयडियल वेक्टर कोणाला म्हणायचं? एक प्रॉपर्टी सांग ना. मी 5 प्रॉपर्टी सांगितल्या इथे. व्हॉट यू आर डुईंग? बघा असं नका समजू तुम्ही कॅमेरा ऑफ केला म्हणजे मला समजत नाही कोण अभ्यास करतोय, कोण लक्ष देतोय. मला सगळं समजतं इकडे, है ना. इट हॅज द व्हॉट एव्हर द इयर वी कॅन से स्पेशल सायन्स अपियर होत आहे माझ्या झूम मध्ये. कोण लक्ष देतोय, कोण लक्ष देत नाहीये. जसं वॉर्निंग सायन्स येतात ना तुमच्या पेपरमध्ये, युनिव्हर्सिटी पेपरमध्ये जे ऑनलाईन असतात त्यांच्यामध्ये वॉर्निंग साईन येतात, तुम्ही जर नसले लक्ष दिलं तर. तसं येतं या ठिकाणी. बघा सानिया म्हणते कंट्रोल एलिमेंट लाईक प्रमोट इंडिपेंडेंट रेप्लिकेशन इझिली इंट्रोड्यूस इनटू द. श्रुती म्हणते बरोबर, पण इथे आन्सर करू शकत नाहीये तुम्ही. पटकन ज्यांना सांगितलं ना त्यांनी आन्सर करायचं. येस, तर ह्या 5 प्रॉपर्टी आहे ज्या की कोणाच्या आहेत या ठिकाणी वेक्टरच्या. परत एकदा बघा ज्यांना समजलं नाही अजून कोणत्या कोणत्या 5 प्रॉपर्टी आहेत, है ना. या ठिकाणी वन्स अगेन बरोबर फास्टली डिस्कस करा. मी का बरं 4-5 वेळेस करतोय, कारण हे महत्वाचं आहे. पहिले तर त्याने इंडिपेंडेंट रेप्लिकेशन केलं पाहिजे, मल्टिपल कॉपीज तयार केल्या पाहिजे, हॉस्ट मध्ये इझिली इंट्रोड्यूस झाला पाहिजे. नंतर या ठिकाणी त्याच्यामध्ये मार्कर जीन पाहिजे अँटीबायोटिक रेजिस्टन्सचा, आणि या मार्कर जीन मध्ये क्लिवेज साईट पाहिजे, बरोबर. आणि या ठिकाणी याच्यामध्ये अजून काय पाहिजे? प्रमोटर, ऑपरेटर, रायबोझोमल बाइंडिंग साईट, असे पॉइंट्स पाहिजे. तर असे 5 फॅक्टर तुम्हाला मी सांगितलंय, 5 प्रॉपर्टी तुम्हाला सांगितलं. या जर प्रॉपर्टी प्रेझेंट असल्या वेक्टर मध्ये तर तो वेक्टर आपण युज करू शकतो. कशासाठी? हे दाखवलं पण आहे तुम्हाला डायग्राम मध्ये, दिसतंय का? है ना. इट इज शोन हियर, वी कॅन सेट टू द डायग्राम ऑल्सो. याच्यामध्ये प्रमोटर साईट आहे, दिस इज पी फॉर प्रमोटर, ओ फॉर ऑपरेटर, बरोबर. आणि नंतर या ठिकाणी रायबोझोमल बाइंडिंग साईट, बरोबर. तर ह्या ज्या साईट असल्या याच्यामध्ये आणि बाकीचे जर कॅरेक्टरिस्टिक्स असले, बरोबर, याच्यामध्ये बघा ओरिजिन आहे, ओरिजिन ओराय म्हणजे या ठिकाणी हा रेप्लिकेशन स्टार्ट करेल, बरोबर. हा बघा मार्कर जीन आहे, मार्कर जीन कोणता मार्कर जीन आहे? अँटीबायोटिक रेजिस्टन्सचा, बरोबर है ना. त्याने इझिली इंट्रोड्यूस झाला पाहिजे. कशामध्ये? तर आपण बघतो या ठिकाणी हॉस्ट मध्ये. या प्रॉपर्टी जर त्याच्यामध्ये असल्या तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? यस, इट इज अ वेक्टर. वी कॅन यूज दॅट ऍज अ वेक्टर इन टू दी, है ना, बायोटेक. अदरवाइज या ठिकाणी आपण त्यांना युज करू शकत नाही. लक्ष द्या, मी कोणालाही अनम्यूट करून या ठिकाणी आन्सर करायला लावेल. द प्लाझमिड कंटेन ऑप्टेन नॅचरली डू नॉट पॉसेस ऑल द कॅरेक्टरिस्टिक. आता नॅचरली, बरोबर, नेचर तर या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीच्या अगेन्स्ट आहे, आणि त्याच्यामुळे नॅचरली आपल्याला जेवढे पण प्लाझमिड भेटतात त्यांच्यामध्ये, है ना, असं कंपल्सरी नाही की सगळे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला भेटतील. सो नो वन इज हिअर वी कॅन से आयडियल वेक्टर इज देअर, है ना. आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय करतो, बरोबर, तर त्याच्यामध्ये जीन इन्सर्ट करतो, मॉडिफिकेशन करतो, है ना, त्याला आयसोलेट करून त्याच्यामध्ये काही चेंजेस करतो कोणामध्ये, बरोबर, तर वेक्टर्स मध्ये, आणि मग त्याला आयडियल करतो आपण. आणि याच्यासाठी आपण बघतोय, है ना, याचं एक्झाम्पल दॅट इज PBR 322, PBR 320, PCYC 177. सायंटिस्टने त्यांना नंबर दिले, नावं दिलेत, बरोबर, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन केलंय, अँड नाऊ दे आर यूज ऍज व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी वेक्टर. तर आपण बघतोय वेक्टर या ठिकाणी त्याच्यामध्ये मोस्टली कोण युज होतं? प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफेज. आणि प्लाझमिड मध्ये पण कोणता वेक्टर मोस्टली युज होतो? दॅट इज PBR 322, बरोबर. सो PBR 322 इज मोस्टली यूज इन rDNA टेक्नॉलॉजी इन प्लांट्स. आपल्याला प्लांट्स मध्ये जर एखादा जीन इन्सर्ट करायचा आहे तर एक वेक्टर आपण या ठिकाणी कोणता वापरतो? इट इज PBR 322, है ना. तर हे बिलकुल पाठ करून टाका, महत्वाचं आहे. इथे डायग्राम तुम्हाला दाखवली. प्लाझमिड आपण अजून डिटेल मध्ये बघतोय. प्लाझमिड दॅट यू नो, इट इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA इनटू द बॅक्टेरिया. The plasmid most commonly used in rDNA technology are those that replicate in E. coli, बरोबर.
तर आपल्याला या ठिकाणी कोणता प्लाझमिड त्यानं रेप्लिकेशन केलं पाहिजे, आणि रेप्लिकेशन या ठिकाणी बेसिकली आपण या ठिकाणी जो हॉस्ट वापरतो तो कोणता हॉस्ट वापरतो, इकोलाय. सो इकोलाय इज द हॉस्ट, तर त्याच्यामध्ये त्याने रेप्लिकेट केलं पाहिजे. असा प्लाझमिड आपल्याला वापरायचा आहे. दुसरा प्लाझमिड वापरून उपयोग नाही. जर तो रेप्लिकेटच करत नसेल इकोलाय मध्ये, मग असा प्लाझमिड वापरून उपयोग आहे का? नाही. आपला पूर्ण बायोटेक्नॉलॉजी फेल होऊन जाईल, पूर्ण मेहनत पाण्यात चालल्या जाईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला प्लाझमिड वेक्टर असा सिलेक्ट करायचा आहे जो की हॉस्ट मध्ये, इकोलाय मध्ये स्वतःला रेप्लिकेट करेल, है ना. पहिली प्रॉपर्टी होती त्याची, तरच त्याला आयडियल म्हणू आपण. इन्व्हेस्टिगेटर हॅव इंजिनियर्ड दिस प्लाझमिड टू ऑप्टिमाइज देअर यूज ऍज वेक्टर इन डीएनए क्लोनिंग. तर या ठिकाणी जे इन्व्हेस्टिगेटर आहे, जे सायंटिस्ट आहे, जे बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे, त्यांनी या ठिकाणी इंजिनिअरिंग केली म्हणजे बरोबर, त्यांनी या ठिकाणी काय केलं की प्लाझमिड मध्ये चेंजेस घडवून आणले, बरोबर, याच्यामध्ये नवीन जीन टाकलेत, आणि मग त्याला आपण या ठिकाणी वेक्टर म्हणून युज करतो. बघा, सो एक डायग्राम तुम्हाला दाखवली. अगेन हिअर वी कॅन सी दिस इज द डायग्राम, है ना. लक्ष द्या सगळ्यांनी, जरा व्यवस्थित समजून घ्या. तर इथे तुम्हाला काय म्हटलंय, बरोबर, काय काय त्यांनी या ठिकाणी जर जो नसलो तो पार्ट टाकतात ते. फॉर एक्झाम्पल इट इज ओराय. ओराय म्हणजे ओरिजिन या ठिकाणी, कारण त्याने रेप्लिकेट केलं पाहिजे, बरोबर. आणि रेप्लिकेशन कुठून स्टार्ट होतो, ओरिजिन पासून. आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं रेप्लिकेशन, बरोबर. नंतर हा एएमपी म्हटलाय. हा एएमपी म्हणजे काय? इट इज दी ड्रग रेजिस्टन्स जीन, अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन आहे एएमपी म्हणजे. सो दिस इज द एएमपी जीन त्याच्यामध्ये टाकतात जर नसला तर. आणि मग नंतर आपण याच्यामध्ये टाकू शकतो आपला जीन ऑफ इंटरेस्ट, बरोबर है ना. तर हा जीन ऑफ इंटरेस्ट आहे, आणि हा आपण टाकू शकतो बाय सर्च ऑल दिस एन्झाइम्स जे की युज करतो आपण, है ना. इकोआर1, बरोबर है ना. हे सगळे एक्झाम्पल आहे. BAMH1 एन्झाइमचे नाव आहे. HIND3, बरोबर. हे सगळे है ना टाइप 2 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. हे वापरून आपल्याला जीन ऑफ इंटरेस्ट आपण या ठिकाणी पुटअप करतोय कशामध्ये, सो दॅट इज हिअर वी कॅन से वेक्टर मध्ये. आणि मग हा वेक्टर आपण हॉस्ट मध्ये टाकू, इकोलाय मध्ये टाकू, जिथे तो काय होईल या ठिकाणी रेप्लिकेट होईल. सो प्लाझमिड वेक्टर फॉर प्लांट्स मध्ये जर आपल्याला एखादा नवीन जीन टाकायचं, जसं आपण बघितलं बीटी कॉटन आपण कसं बनवतो, तर आपण एक नवीन जीन टाकतो. कोणता जीन टाकतो? क्रायजीन टाकतो. मग त्याच्यासाठी कोणते वेक्टर वापरले आपण, बरोबर. क्रायजीन तर आपण या ठिकाणी ऑप्टेन केला होता. कुठून ऑप्टेन केला होता? तर बॅसिलस thuringiensis पासून. दॅट इज ओके. सो वी हॅव ऑप्टेन हिअर वी कॅन से क्रायजीन फ्रॉम द बॅसिलस thuringiensis. पण आता आपण या ठिकाणी त्यासाठी वेक्टर कोणता वापरायचा प्लांट्स मध्ये? सो अन इम्पॉर्टंट वेक्टर फॉर कॅरिंग न्यू डीएनए इनटू द मेनी टाइप्स ऑफ प्लांट इन that is found in Agarobacterium. कशाला अनम्यूट करता रे गरज नसताना? ज्यांना विचारलं त्यांनी अनम्यूट करा ना, बरोबर. सो आपण बघतोय या ठिकाणी यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी मेनी टाइप्स ऑफ. आपण या ठिकाणी आता वापरणार आहे काय, दॅट इज नथिंग बट दी कॅरियर वेक्टर. तर आपण या ठिकाणी जो ऑप्टेन करतो डीएनए इंटू मेनी टाइप्स ऑफ प्लांट इज प्लाझमिड दॅट इज फाउंड इन Agarobacterium tumefaciens. सो हे बॅक्टेरियाचं नाव आहे. आपल्याला प्लांट मध्ये जर जीन टाकायचं आहे तर आपण प्लाझमिड ऑप्टेन करू, आणि हा प्लाझमिड या ठिकाणी बॅक्टेरियामध्ये असतो. एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए इन बॅक्टेरिया. मग कोणता बॅक्टेरिया आहे? या बॅक्टेरियाचं नाव बिलकुल पाठ करा सगळ्यांनी, आणि तुम्हाला पाठ करावं लागेल, है ना. इट इज Agarobacterium. Agarobacterium tumefaciens, है ना. ट्युमिफॅशियन्स हा ट्युमर कॉज करतो प्लांट्स मध्ये, बेसिकली डिसीज कॉज करतो प्लांट मध्ये हा बॅक्टेरिया. स्वतःचा प्लाझमिड प्लांट मध्ये टाकतो आणि प्लांटला डिसीज कॉज करतो. तर आपण काय करू, हा जो प्लाझमिड आहे, आता ऍक्च्युअली इट इज बॅड फॉर प्लांट, पण मग आपण काय करतो, याचा प्लाझमिड काढून त्याच्यामधला डिसीज कॉज करणारा जीन काढून त्याच्याऐवजी आपल्याला जो जीन पाहिजे तो टाकू, है ना. जो जीन ऑफ इंटरेस्ट, अँड देन इट विल गेट ट्रान्सफर दॅट जीन. आपण क्रायजीन टाकू, अँड देन इट विल ट्रान्सफर दॅट क्रायजीन, अँड देन इट कन्वर्ट इनटू बीटी. समजतंय का तुम्हाला मी काय बोलतोय? बघा, व्हाईट बोर्डवर सांगतो मी तुम्हाला, म्हणजे अजून समजेल या ठिकाणी. सो आपल्याला जर या ठिकाणी सपोज एखादा प्लांट आहे, त्याच्यामध्ये एखादा नवीन कॅरेक्टर तयार करायचा आहे, बरोबर. सो हा प्लांट आहे ना, या ठिकाणी आपल्याला नवीन कॅरेक्टर याच्यामध्ये तयार करायचा. कोणताही एक, सपोज याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी नाहीये, तर आपल्याला डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी टाकायची आता. मग कसं टाकणार आहे आपण विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी? तर आपण एक बॅक्टेरिया घेऊ. हा बॅक्टेरिया कोणता आहे? इट इज Agarobacterium. Agarobacterium tumefaciens, है ना. कोणता आहे? Agarobacterium tumefaciens. याचा मेन डीएनए असेल, हा मेन डीएनए, दॅट इज ए म्हटलं त्याला मी. आणि हा आता या ठिकाणी एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए बी. मग कोणता आयसोलेट करायचा याचा आधी? ए पार्ट आयसोलेट करायचा का बी पार्ट आयसोलेट करायचा? बोला लवकर, ए का बी? बरोबर, ए आणि बी असे दोन पार्ट दाखवले मी, है ना. ए दाखवलाय आणि बी दाखवलाय. कोणता पार्ट आयसोलेट करायचा? ए काय बी काय? यस, कमॉन टेल मी व्हेरी फास्ट. कोण सांगतोय बघतो आता. सो कल्पेश म्हणतो ए, नेहा म्हणते ए,
बरोबर आहे ना. साक्षी म्हणते ए, बरोबर. वैष्णवी म्हणते ए. अजून बरोबर. चैताली कोणी बी म्हणताय का? एनीबडी इज टेलिंग बी? सगळे म्हणताय. ऑल आर सेइंग ए. कोणी बी म्हणताय का? बी कोणीच म्हणत नाहीये, सगळे ए म्हणताय. सौरभ म्हणतोय बी. सौरभ इज करेक्ट. बाकीचे सगळे रॉंग आहे. चैताली, साक्षी, बरोबर है ना. यू आर रॉंग. वैष्णवी, कोमल, ऑल आर रॉंग है ना. वैष्णवी सपकाळ म्हणते बी. इट इज करेक्ट. बरोबर. सो बी कोण आहे? हा बी म्हणजे एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. इट इज प्लाझमिड आणि इट इज ऍक्ट ॲज वेक्टर. सो ॲगॅरोबॅक्टेरियमचा आपल्याला डीएनए नाही घ्यायचा, मेन डीएनए नाही घ्यायचा, ए पार्ट नाही घ्यायचा. तुम्हाला समजलंच नाही बायोटेक्नॉलॉजी अजून. ठीक आहे, आपली मेथोडॉलॉजी बाकी आहे अजून. पण आता इथे काय म्हणतो आपण ते लक्षात घ्या. आपल्याला याच्यातला प्लाझमिड काढायचा आहे आणि हा प्लाझमिड या ठिकाणी काय करतो? जेव्हा प्लांट मध्ये जातो तेव्हा या ठिकाणी ट्युमर कॉज करतो, त्याला कॅन्सर कॉज करतो, त्याला डिसीज कॉज करतो, प्लांटला गॉल ट्युमर नावाचा डिसीज कॉज करतो. आणि मग आता सपोज हा ट्युमर कॉज करणारा जीन आहे, हा काढून घ्यायचा आपल्याला. आणि याच्याऐवजी या ठिकाणी आता काय टाकायचं आपल्याला? आपला जीन ऑफ इंटरेस्ट. तर आपण हा काढून घेऊ आणि आता मी कलर चेंज केलाय, याच्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट टाकू आणि मग हा या ठिकाणी प्लांट मध्ये टाकू. आणि मग आता हा जीन ऑफ इंटरेस्ट सपोज आपण क्रायोजेन टाकला, तर मग या ठिकाणी काय होईल? या प्लांट मध्ये त्याला ट्युमर नाही होणार, तर इट इज गेट कन्वर्टेड इनटू इयर व्हॉट? दॅट इज नथिंग बट डी, दॅट इज बीटी प्लांट. तर तो कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल? बीटी प्लांट मध्ये. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजतंय का? लक्ष द्या जरा. बरोबर है ना. भावेश म्हणतो का सर? कारण वी आर टॉकिंग अबाउट वेक्टर, वी आर नॉट टॉकिंग अबाउट मेन. आपल्याला मेन बॅक्टेरियाचा मेन ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा याच्यामधून मेन जीन नाही टाकायचं आपल्याला, तर याचा वेक्टर घ्यायचा. प्लांट मध्ये जर आपल्याला कोणताही जीन जर टाकायचा, एकतर आपण काय बघितलं, आपण कोणता वेक्टर वापरतो? एकतर PBR 322 किंवा दुसरा वेक्टर कोणता वापरतो आपण? ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम. इथे आपण काय बघतोय? कोणता बॅक्टेरिया? ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम. तर याचा आपण प्लाझमिड घेणार आहे, बरोबर, ऍज अ कॅरियर म्हणून है ना. याचा आपण मेन क्रोमोझोमल डीएनए नाही घेणार. नाही समजलं का भावेश? आर यू गेटिंग माय पॉईंट? व्हॉट आय एम टॉकिंग? बरोबर. थोडं लक्ष द्या. बायोटेक्नॉलॉजी आहे बॉस, है ना. लक्ष दिलं तर समजेल. दिस बॅक्टेरियम लिव्हज इन अ सॉइल. तर हा जो ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम आहे, हा या ठिकाणी कुठे राहतो? सॉइल मध्ये राहतो. ऑब्विसली बॅक्टेरिया आहे. अँड कॉजेस अ प्लांट डिसीज कॉल्ड क्राऊन गाल. बघा, गाल नावाचा डिसीज आहे ना, क्राऊन गाल नावाचा डिसीज आहे. हा कोण कॉज करतो? ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम. एटी लिहितोय मी. एटी शॉर्ट फॉर्म म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे, ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम. हा बॅक्टेरिया मातीमध्ये राहतो, सॉइल मध्ये राहतो आणि प्लांटला डिसीज कॉज करतो. तर आपण हा घेऊ, याचा प्लाझमिड काढू आणि याच्यामधून क्राऊन गॉल करणारा डिसीज जीन काढून घेऊ आणि त्याच्याऐवजी नवीन जीन टाकू. बरोबर. विच इज कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ ओव्हरग्रोथ ऑर ट्युमर इन प्लांट. आणि त्याच्यामुळे क्राऊन गॉलमुळे ट्युमर होणार आहे, कॅन्सर होणार आहे प्लांटला. दॅट इज हार्मफुल. पण आपण त्याला या ठिकाणी युजफुल मध्ये कन्वर्ट करतो. आर यू गेटिंग माय पॉईंट? श्रुती म्हणते साऊंडचा प्रॉब्लेम येत आहे सर. अजून कोणाला येतोय का साऊंडचा प्रॉब्लेम? लेट मी चेक. हॅलो, क्लिअर आहे साऊंड? इट इज क्लिअर ॲट माय एंड. श्रुती, बरोबर, क्लिअर आहे साऊंड. यू कॅन लिव्ह अँड देन जॉईन अगेन. इट इज व्हेरी क्लिअर. आणि कमी जास्त होतोय का आवाज? आता तो विषय निघाला तर ते पण सांगा. आय एम इंटरेस्टेड इन दॅट. बरोबर. साऊंड आज कमी जास्त होतोय का? नो, क्लिअर आहे बिलकुल. बघा, बरोबर आहे, असंच पाहिजे. व्हेरी गुड है ना, एक नंबर. असे कमेंट येतात मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. सर, आपण तर बॅसिलस तुरिंजियासिसचे स्पोर घेतो ना आणि त्या स्पोर करतो ना. भावेश करेक्ट आहे. बरोबर. आपण या ठिकाणी काय घेतलं? जीन घेतला. बॅसिलस तुरिंजियासिस पासून जीन घेतला, ट्राय जीन घेतला. बरोबर. पण त्याच्यासाठी वेक्टर लागेल ना आपल्याला. मग वेक्टर कोणता घेतोय आपण? एकतर PBR 322 घेऊ शकतो किंवा दुसरा कोणता वेक्टर घेऊ शकतो आपण? दॅट इज ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम. फक्त जीन ट्रान्सफर करता येणार आहे का तुला? तुला जर मी क्रायजीन दिला आणि म्हटलं प्लांट मध्ये ट्रान्सफर कर, करू शकशील का तू? नाही. तुला काय लागणार आहे? वेक्टर, कॅरियर लागेल ना. सो हिअर वी आर टॉकिंग अबाउट वेक्टर. सो वेक्टर कोणापासून घेशील तू? ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम. त्याच्यापासून वेक्टर घेशील ना, त्याचा प्लाझमिड वेक्टर म्हणून ऍक्ट होईल ना. सो पार्ट बी इज अ वेक्टर. आर यू गेटिंग माय पॉईंट भावेश? समजलं का तुला? का व्हाईट बोर्ड वर सांगू? रिप्लाय मी. समजलं असेल तर हो म्हण, नाही तर व्हाईट बोर्ड वर एक्सप्लेन करतो. सो ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम कंटेन प्लाझमिड. बरोबर. सो ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियमचा आपण प्लाझमिड घेणार आहे आणि याचा जो प्लाझमिड आहे त्याचं नाव काय? TI प्लाझमिड. दॅट इज ट्युमर इंड्युसिंग. TI स्टँड्स फॉर ट्युमर इंड्युसिंग. सो याचा जो प्लाझमिड आहे, हे बघा, मी आता इथे बॅक्टेरिया काढतो तुमच्यासाठी. वी आर टॉकिंग अबाउट वेक्टर. डोंट गेट कन्फ्युज. दिस इज बायोटेक्नॉलॉजी बॉस.
सो बघा, हा तुमचा बॅक्टेरिया आहे. कोणता बॅक्टेरिया आहे? इट इज 80 म्हणजे अगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅशियन्स. त्याच्यामध्ये मेन डीएनए असणार आहे, पार्ट ए सांगितला होता तुम्हाला, आणि हा दुसरा असेल एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. सो पार्ट बी. सो हा पार्ट बी घेणार आहे आपण. आणि हा जो पार्ट बी आहे ना, या वेक्टरचं नाव, या प्लाझमिडचं नाव काय? इट इज टीआय प्लाझमिड. याला आपण काय म्हणतो? याला आपण या ठिकाणी नाव देतो टीआय प्लाझमिड. याला आपण काय नाव देतो? टीआय प्लाझमिड. समजतंय का? याला आपण काय म्हणतो? टीआय प्लाझमिड. सो टीआय प्लाझमिड म्हणजे ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड. बरोबर. द टीआय प्लाझमिड कंटेन ट्रान्सपोझॉन, आणि याच्यामध्ये ट्रान्सपोझॉन पण असतात. ट्रान्सपोझॉन म्हणजे आता फक्त एवढं ध्यानात ठेवा, जम्पिंग जीन्स हा पॉईंट तुम्हाला पुढे आहे. बरोबर. जम्प करतील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. सो इट इज व्हेरी फॅसिनेटिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही म्हणाल असं पण होतं का. बरोबर. सो दॅट इज द जम्पिंग जीन्स पुढे आहे. ट्रान्सपोझॉन आहे टीआय प्लाझमिड मध्ये. इट कॉल्ड टी डीएनए. सर या ठिकाणी टीआय प्लाझमिड मध्ये ट्रान्सपोझॉन आहे, त्याला टी डीएनए म्हणतो. विच इन्सर्ट कॉपीज ऑफ इटसेल्फ इनटू द क्रोमोझोम ऑफ इन्फेक्टेड प्लांट सेल. आणि तो या ठिकाणी इन्फेक्टेड प्लांट सेल मध्ये स्वतःच्या कॉपीज इन्सर्ट करतो. द ट्रान्सपोझॉन्स विथ द न्यू डीएनए कॅन स्टील बी इन्सर्टेड इनटू द हॉस्ट सेल क्रोमोझोम. आपण या ठिकाणी जे ट्रान्सपोझॉन्स आहे ना, त्याच्यामध्ये नवीन डीएनए टाकलेला आहे, तो आपण या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो हॉस्ट सेल क्रोमोझोम मध्ये. अ प्लांट सेल कंटेन दिस डीएनए अँड कॅन देन बी ग्रोन इनटू द कल्चर ऑर इंड्यूस टू फॉर्म अ न्यू ट्रान्सजेनिक प्लांट. आणि जेव्हा आपण या ठिकाणी अगॅरोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियन्सचा जो टीआय प्लाझमिड आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सपोझॉन आहे, त्याच्या साह्याने नवीन जीन प्लांट मध्ये टाकून देऊ, तेव्हा तो या ठिकाणी प्लांट कसा होईल? जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट होईल, ट्रान्सजेनिक प्लांट होईल. बरोबर. आणि या ठिकाणी बीटी प्लांट बनू शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघतोय. In this way, we are going to talk about plasmids. So plasmid is a topic where the maximum question can ask into your examination board. या ठिकाणी समजून घ्यायचं म्हणून मी आज रिकॉल केला, रिपीट केला. नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट पार्ट सी, कॉम्पिटंट होस्ट. है ना. सो आतापर्यंत आपण एन्झाइम बघितले, रेस्ट्रिक्शन साइड बघितली, वेक्टर्स बघितले. आता आपण या ठिकाणी कशाबद्दल बोलतोय? होस्ट बद्दल बोलतोय. थर्ड लास्ट रिक्वायरमेंट. आणि नाउ वी आर रेडी टू स्टार्ट द डिस्कशन ऑन आरडीएनए टेक्नॉलॉजी. आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये समजून घेऊ की आरडीएनए ऍड ऍक्च्युअल कशी करतात, त्याची मेथड काय, त्याची प्रोसेस काय आहे ना. इट इज व्हेरी फॅसिनेटिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. बरोबर. सो उद्याचं लेक्चर बिलकुल मिस करायचं नाही, कारण आतापर्यंत आपण जे बघतोय ते उद्याचं लेक्चर समजण्यासाठी बघतोय. So competent host, it is the last requirement. And when we talk about competent host, cloning organism, they are used, usually the bacteria like Bacillus, Haemophilus, Helicobacter pylori, and then E. coli. बघा. सो आपण हॉस्ट म्हणून आता या ठिकाणी युज करतोय, बॅक्टेरियाला युज करतोय. म्हणजे 3 प्रकारचे बॅक्टेरिया. एक बॅक्टेरिया ज्याच्यापासून आपण जीन काढू, दुसरा बॅक्टेरिया ज्याच्यापासून आपण वेक्टर काढू, आणि तिसरा बॅक्टेरिया जो की या ठिकाणी हॉस्ट म्हणून युज होतो. मग हॉस्ट म्हणून युज होतो असा कोणता बॅक्टेरिया? इट इज बॅसिलस हिमोफिलस. आर यू गेटिंग माय पॉइंट? भरपूर नावं पाठ करायचे तुम्हाला. बॅसिलस हिमोफिलस, देन हेलिकोबॅक्टर पायरोली, है ना. पुढचा कोणता आहे या ठिकाणी? हेलिकोबॅक्टर पायरोली. बरोबर. हे बॅक्टेरियाचे नाव आहे, बॅसिलस हिमोफिलस, हेलिकोबॅक्टर पायरोली अँड एन इकोलाय. सो मोस्टली आपण या ठिकाणी युज करतो इकोलाय, जो की क्वेश्चन पण होता तुम्हाला आजच्या डीपीएस मध्ये आणि आजच्या माझ्या या ठिकाणी पोल्स मध्ये. इकोलाय इज यूज फॉर द ट्रान्सफॉर्मेशन विथ रिकॉम्बिनंट डीएनए. सो मोस्टली तर आपण इकोलाय युज करतोय हॉस्ट म्हणून, पण अजून या ठिकाणी अजून कोणाला युज करणार आहे? बॅसिलस हिमोफिलसला आणि हेलिकोबॅक्टर पायरोलीला. सो ऑल दिस हियर वी कॅन से सर्टन बॅक्टेरिया which are used for the here we can say as a host. क्लिअर आहे? इथपर्यंत या ठिकाणी सगळ्यांना समजलं. आणि जर इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर आपला हा पॉईंट नंबर 2 पण या ठिकाणी आपण काय केलेला आहे? फिनिश केलाय. नाव इमिडिएटली वी आर गोइंग टू स्टार्ट, है ना, या ठिकाणी. बरोबर. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ वेक्टर? एक छान क्वेश्चन आला रोल नंबर 40 कडून, है ना. कोण आहे रोल नंबर 40? नाव नाही अपिअर होते माझ्याकडे. लेट मी चेक. ओके, सौरव कडून या ठिकाणी क्वेश्चन आला की व्हॉट इज द कॅपॅसिटी. ओके, ठीक आहे. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ वेक्टर? तर आपण कोणता वेक्टर वापरतो त्याच्यावर डिपेंड करेल कॅपॅसिटी काय. जर छोटा आपला डीएनए आपल्याला पाठवायचा आहे तर प्लाझमिड इज इनफ. तर त्याच्यापेक्षा मोठा आपला जर जीन असेल, डीएनए असेल, तर मग आपल्याला कॉस्मिड घ्यावं लागेल. आणि मग या ठिकाणी ऋषिकेश काय सुरू आहे? आणि मग नंतर आपण या ठिकाणी म्हणतोय जर आपल्याला अजून जास्त मोठा पाठवायचा असेल डीएनए, तर देन वी रिक्वायर्ड हियर वी कॅन से दॅट इज व्हायरल डीएनए, बॅक्टेरियोफॅज, लॅम्बडाफॅज. बरोबर. M13. बरोबर. तर अशा प्रकारचे डीएनए आपल्याला या ठिकाणी डिपेंड करावे लागतील. जर स्मॉल साईज आहे तर मग आपण प्लाझमिड वापरतो, जर मीडियम साईज आहे तर कॉस्मिड वापरतो, आणि जर मोठा डीएनए आपल्याला या ठिकाणी प्लांट मध्ये ट्रान्सफर करायचा आहे, अॅनिमल मध्ये ट्रान्सफर करायचा आहे, तर देन वी रिक्वायर्ड हियर वी कॅन से व्हॉट? इट इज लॅम्बडाफेज. बरोबर. आणि मग आता आपण या ठिकाणी आता स्टार्ट करतोय पॉईंट नंबर 3, पॉईंट नंबर 3. आणि पॉईंट नंबर 3 तुमचा या ठिकाणी कोणता आहे? इट इज मेथडॉलॉजी ऑफ हियर वी कॅन से व्हॉट? दॅट इज डीएनए.
बरोबर. RDNA टेक्नॉलॉजीची मॅथोडॉलॉजी आपण आता या ठिकाणी स्टार्ट करू. निलेश आता आले का राव? ठीक आहे, एवढं समजलं सगळ्यांना. आजची डीपीएस कंपल्सरी या ठिकाणी सॉल्व्ह करा सगळ्यांनी, है ना. या ठिकाणी पटापट जरा या ठिकाणी समजून घ्या. बरोबर. चला अनम्यूट करा, ज्यांना विचारतोय त्यांनी अनम्यूट करा पटकन. कल्पेश पाटील अनम्यूट कर, विश्वजित पाटील अनम्यूट कर, राहुल महाजन अनम्यूट कर, अनम्यूट फास्ट. कल्पेश पाटील, विश्वजित पाटील, राहुल महाजन, आर यू देअर? कम ऑन, अनम्यूट इट. नुसते फक्त प्रेझेंट आहे ऑनलाईन. कम ऑन, अनम्यूट करा. अनम्यूट होत नाही का? ओके सॉरी, अनम्यूट करा. राहुल महाजन, कल्पेश पाटील, विश्वजित पाटील. ओके, देन टेल मी नाव. आवाज कमी करा जरा. बाकीचा किती आवाज येतो बॅकग्राऊंड मध्ये? बॅकग्राऊंडचा आवाज कमी करा. आन्सर करा पटकन, चला फास्ट, है ना. फास्ट आन्सर करा. बायोटेक्नॉलॉजीचे 2 प्रकार पडतात. कोणते कोणते 2 प्रकार आहे? राहुल, कल्पेश, विश्वजित. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी. व्हेरी गुड, राहुल आन्सर करतोय. व्हॉट अबाउट कल्पेश? कल्पेश आन्सर कर. बायोटेक्नॉलॉजीचे कोणते 2 प्रकार आहे? कल्पेश नुसता आवाज करतोय, आन्सर कर. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 पॉइंट अंडरस्टँड केलेले आहेत. पहिले 2 पॉइंट या ठिकाणी संपलेले आहेत, ट्रॅडिशनल अँड देन मॉडर्न. अशा 2 प्रकारचे या ठिकाणी टाइप्स आहेत. क्लिअर आहे? बरोबर, है ना. सो नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हाट. बरोबर, विश्वजितने पण आन्सर केलाय. गुड. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट पॉइंट नंबर 3, दॅट इज मॅथोडॉलॉजी फॉर RDNA टेक्नॉलॉजी. RDNA टेक्नॉलॉजीची मॅथोडॉलॉजी काय आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेप्स आहेत, है ना. डिफरंट स्टेप्स आहेत. टोटल 7 स्टेप्स आहेत कशामध्ये. तर दॅट इज हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज मॅथोडॉलॉजी ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. आणि या स्टेप्स एकदा रीड करून घ्या. इट इज आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. डोनर ऑर्गॅनिझम मधून आपण या ठिकाणी पहिले DNA आयसोलेट करतो. देन इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू द क्लोनिंग वेक्टर. बरोबर. मग आपण या ठिकाणी जो बरोबर या ठिकाणी त्याच्यामधून डिझायर्ड जीन काढून घेतो आणि तो क्लोनिंग वेक्टर मध्ये टाकतो. देन ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू सुटेबल कॉम्पिटंट होस्ट टाकतो. देन या ठिकाणी सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल, मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल अँड देन एक्सप्रेशन. तर असे या ठिकाणी आहे ना टोटल आपण या ठिकाणी म्हणून 6 पॉइंट आहे आणि 6 स्टेप मध्ये आपल्याला हा पर्टिक्युलर पॉइंट समजून घ्यायचा आहे. दॅट इज मॅथोडॉलॉजी. अँड हियर वी आर गोइंग टू स्टार्ट व्हेरी फर्स्ट पॉइंट. पहिला पॉइंट आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. इज क्वालिटी ऑफ प्लांट अफेक्टेड बाय बायोटेक बिकॉज इट इज अगेन्स्ट द नेचर ऑब्विसली. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीच्या डेफिनेशन मध्येच सांगितलं तुम्हाला की याचा यूज कसा झाला पाहिजे फॉर द बेनिफिशियल इफेक्ट ऑफ द ह्युमन बिंग. मानवजातीच्या कल्याणासाठी याचा यूज झाला पाहिजे, कारण क्वालिटी अफेक्ट होते, बरोबर, चेंज होणार आहे. इट इज अगेन्स्ट द नेचर, है ना. त्याच्यामुळे ऑलरेडी नेहमी बायास असतो की बायोटेक्नॉलॉजी चांगली आहे का वाईट आहे. दॅट इज हियर वी कॅन से बायास आहे ना. नो वन कॅन हियर वी कॅन से व्हॉट, कारण आपल्याला लॉंग टर्म इफेक्ट पण माहित नाही. आज आपण चांगला यूज जरी तयार केला तरी कालांतराने त्याच्यामध्ये काही म्युटेशन झालं जीन्स मध्ये आणि मग त्याच्यापासून एखादा भयंकर जीन तयार होऊ शकतो, कारण इट इज अगेन्स्ट द नेचर, है ना. त्याच्यामुळे इट इज नॉट क्वाइट सेफ फॉर द लॉंग टर्म, बट स्टील वी कॅन डू इट. Vector are specific of DNA or not? Definitely vector are specific for DNA. जर प्लांट असेल तर तुम्हाला या ठिकाणी वेगळा वेक्टर घ्यावा लागेल. जर अॅनिमल मध्ये तुम्हाला टाकायचं तर वेगळा वेक्टर घ्यावा लागेल. जर बॅक्टेरिया मध्ये जीन टाकायचं तर वेगळा वेक्टर घ्यावा लागेल. कारण या ठिकाणी वेक्टर काय केलं पाहिजे, रेप्लिकेशन केलं पाहिजे. दॅट इज रिक्वायर्ड, है ना. तर इट इज स्पेसिफिक फॉर हियर वी कॅन से स्पेसिस, कारण प्रत्येक स्पेसिसचा DNA वेगळा असतो आणि त्यासाठी वेक्टर तुम्हाला वेगळा लागेल. आणि दुसरा पॉईंट तुम्हाला अजून या ठिकाणी काय बघावं लागेल की किती कोणता जीन तुमचा डिझायर्ड जीन कसा आहे. जर तो छोटा आहे तर प्लाझमिड घ्यावा लागेल, जर मीडियम आहे तर तुम्हाला कॉस्मिड घ्यावा लागेल, जर अजून मोठा आहे तर तुम्हाला लॅम्बडा फ्रेश घ्यावा लागेल. सो इट इज व्हेरी स्पेसिफिक. वेक्टर या ठिकाणी ऑब्विसली स्पेसिफिक असणार आहे ना. प्लांट साठी वेगळा, बरोबर, है ना. या ठिकाणी अॅनिमल साठी वेगळा, बॅक्टेरिया साठी वेगळा, साईजवर पण डिपेंड करेल. सो इट इज स्पेसिफिक. तर आता हे सगळं तुम्हाला क्लिअर होईल. आतापर्यंत आपण बघितलं फक्त रिक्वायरमेंट, म्हणून तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी समजलं नाही. पण आतापर्यंत आपण जे रिक्वायरमेंट बघितलं ते वापरून आता आपण RDNA टेक्नॉलॉजी करणार. सो नाऊ हिअर द RDNA टेक्नॉलॉजी. आणि RDNA टेक्नॉलॉजीसाठी काय लागतं तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला माहिती आहे डिव्हाइसेस लागतील, PCR आहे,
बरोबर. इलेक्ट्रोफोरेसिस तुम्हाला माहिती आहे, एन्झाईम लागतील, तुम्हाला माहिती आहे रिकॉग्निशन साईट लागेल, पॅलेंड्रोमिक साईट लागेल, तुम्हाला माहिती आहे वेक्टर लागेल, तुम्हाला माहिती आहे होस्ट लागेल, बरोबर. वेक्टर तुम्हाला माहिती आहे प्लाझ्मिड असतो, कॉस्मिड असतो, लॅम्बडा फेज असतो. तर आता हे टर्म्स तुमच्यासाठी नवीन नाहीये है ना. तर आता आपण जेव्हा रीड करू ऍक्च्युअल 6 स्टेप्स, तर तुम्हाला आरडीएनए टेक्नॉलॉजी आता समजेल है ना. आणि हा पॉईंट समजण्यासाठी, तिसरा पॉईंट समजण्यासाठी, तिसरा पॉईंट महत्वाचा आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या 6 स्टेप्स आहेत. 3 मार्काला डेफिनेटली, बरोबर. 4 मार्काला किंवा 3 मार्काला डेफिनेटली, 4 मार्काला विथ डायग्राम्स अँड देन 3 मार्काला विथ हिअर वी कॅन से ओनली 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर आरडीएनए टेक्नॉलॉजीवर विथ डायग्राम. 6 स्टेप आहे. एक स्टेप अर्ध्या मार्काला है ना. शुअर शॉर्ट क्वेश्चन इज देअर आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन इज देअर. कारण आरडीएनए टेक्नॉलॉजीने काय केलं तर बायोटेक्नॉलॉजी फील्डमध्ये एक रिव्हॉल्युशन घडवून आणलं है ना. या ठिकाणी आजची जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे ती कशाची, पूर्ण आरडीएनए टेक्नॉलॉजीवर आहे, बरोबर. तर आता तुम्हाला या ठिकाणी समजेल तुम्ही रीड केल्यानंतर 6 स्टेप. तर पहिला आपला या ठिकाणी आयसोलेशन ऑफ डीएनए फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. तर आपल्याला या ठिकाणी पहिले काय करायचं आहे की जो डोनर ऑर्गॅनिझम आहे ना, ज्याच्यामधून आपण डिझायर्ड जीन, रिक्वायर्ड जीन सिलेक्ट करतो, त्याचं आयसोलेशन करावं लागेल आपल्याला, त्याचा डीएनए. आणि तो या ठिकाणी डीएनए आयसोलेट कट करावा लागेल आणि कट करून त्या ठिकाणी जो आपले त्याचे फ्रॅगमेंट आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल, ज्याच्यामध्ये डिझायर्ड जीन. सो द डिझायर्ड जीन म्हणजे जो पाहिजे तो है ना, टू बी क्लोन हॅज टू बी ऑब्टेन फ्रॉम द सोर्स ऑर्गॅनिझम, बरोबर है ना. तर आपण या ठिकाणी सोर्स ऑर्गॅनिझम मधून डिझायर्ड जीन आता या ठिकाणी काय करू, पहिले तर या ठिकाणी यस ऑब्टेन करू. इनिशियली द सेल्स ऑफ द डोनर ऑर्गॅनिझम आर शेअर्ड विथ ब्लेंडर है ना. डोनर ऑर्गॅनिझम जी जी सेल असणार आहे ती आपण काय करताय रे, मध्येच का बरं अनम्यूट करतात तुम्ही, ज्याला गरज नसेल. इनिशियली द सेल्स ऑफ द डोनर ऑर्गॅनिझम आर शेअर्ड विथ द ब्लेंडर अँड देन ट्रीटेड विथ सुटेबल डिटर्जंट. ठीक आहे, ही पूर्ण प्रोसिजर जी आता ती आपण उद्याच्या लेक्चर मध्ये समजून घेऊ है ना. आयसोलेशन कसं करायचं, आरडीएनए टेक्नॉलॉजी कशी करायची है ना. थोडं सोमवार मंगळवार लेक्चर असतं माझं 10 वाजता कॉलेजचं, त्याच्यामुळे थोडं एंड करतोय मी आज है ना. सो बाय टू ऑल, आपण उद्या समजून घेऊ प्रोसिजर. उद्याचं लेक्चर महत्वाचं आहे, मिस करू नका, कोणीच मिस करू नका.